ठीक आहे, चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. पुढचा सामना खेळवला जातोय ग्लॅडिएटर्स विरुद्ध सोल्जर्स. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू, पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि इथे मात्र थोडंसं मिसकम्युनिकेशन. कॉल दिला होता, कॉल लावला होता, परंतु कॉल लागला नाही. मिसकम्युनिकेशन. खेळाडू होतोय धावचित. चला पुढच्या चेंडूकडे वळूया आता. पहिल्याच चेंडूवरती एक चांगली सफलता, मोठा मासा गळाला. दुसरा चेंडू यावेळेस मात्र खेळून काढायचा प्रयत्न नक्कीच होता. थोडं जास्त एलिव्हेशन, थोडं जास्त बाउन्स. चेंडू थोडासा आपटला आणि थेट विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात. वळूयात पुढच्या चेंडूकडे, पाहूयात या चेंडूवरती काय करामती घडतायत. लेग साईडच्या दिशेने जातोय का हा चेंडू? निर्धाव क्षेत्रात की क्षेत्रात? अरे हा, जातोय हा चेंडू. एक धाव पूर्ण होते. झाडाला लागून पुन्हा चेंडू आला मैदानात. एक धाव पूर्ण. धाव फलकाला आता मात्र सुरुवात होते. 2 चेंडू नंतर एक धाव आलेली आहे. रजनीश हाताळतोय पहिलं महत्वाचं पॉवर प्लेचं षटक. आणि ग्लॅडिएटर्स कडून आता खेळतायत अनस आणि तेजस. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा नक्कीच पूर्ण प्रयत्न केला गेला. चेंडू पुन्हा झाडाला लागून मैदानात परत. एक धाव पूर्ण. मागणी नक्कीच केली जाते घोषित क्षेत्रामध्ये इथे धाव येते का, परंतु पंचांकडून इथे कोणत्याही प्रकारची संमती दर्शवली गेली नाही. त्याचबरोबर सन्माननीय नगरसेवक सुनीलजी जोशी यांचं इथे आगमन होत आहे. सुनेश सर यांचं इथे आगमन होत आहे. सर, आपण लवकरात लवकर व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. नौपाडा प्रीमियर लीग 2025 सीझन 8 मध्ये आयोजकांकडून मी आपलं स्वागत करतो. धाव फलकावर एकदा नजर टाकूयात. 3 धावा आतापर्यंत. यावेळेस मात्र फुलर टप्प्याचा हा चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू. चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता, परंतु बॅटची कडा घेऊन हा चेंडू जातोय आणि आदळतोय थेट झाडावरती. एक धाव नक्कीच मिळेल या चेंडूवरती. षटकाची समाप्ती होते. एका षटकानंतर धाव संख्या झालेली आहे 4 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं तर तसं या मैदानात लो स्कोरिंग गेम आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान आता मात्र बॉलिंग मार्कवर येतोय पुढचा गोलंदाज. आता मात्र बॉलिंग मार्कवर येतोय गौरव. नक्कीच आपण पाहिलं
पहिल्या सामना खेळताना गौरव याने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. या गोलंदाजाकडे मात्र सगळ्या करामती उपलब्ध आहेत, सगळे व्हेरिएशन्स उपलब्ध आहेत. थोडासा शॉर्टर रनअप. पाहूयात गौरवचा पहिला चेंडू. यावेळेस मात्र गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि एक धाव यासोबतच धावून पूर्ण. धावसंख्या पुढे सरसावते, येऊन पोहोचते 5 धावांवरती. गौरवचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच कुठेतरी वाटत होतं की हा चेंडू लेग साईडच्या दिशेने जातोय की काय, परंतु टप्पा पडला आणि चेंडूने काटा बदलला, जाऊन आदळला थेट बॅट्समनच्या अंगाला आणि या चेंडूवरती कोणतीही धाव नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बोट फिरवली या चेंडूवरती. टप्पा पडल्यानंतर नक्कीच घोषित क्षेत्रात हा चेंडू आता जातोय 2 धावेसाठी. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या आहेत. पुढचे 3 चेंडू महत्वाचे ठरणार आहेत. मोठा फटका इथे पुन्हा एकदा मारलेला आहे. चांगला आवाज होता, चांगला कनेक्ट झाला होता. घोषित क्षेत्रात नक्कीच चेंडू जातोय 2 धावेसाठी. धाव फलकावरती 9 धावा आतापर्यंत. यावेळेस मात्र झेल घेतोय का? नक्कीच गौरव याला आणखी एक यश प्राप्ती. मोठा फटका मात्र इथे बसतोय ग्लॅडिएटर संघाला, कारण अनस आता मात्र होतोय झेलबाद. पुढचा बॅट्समन आता एंट्री करतोय मैदानात. नक्कीच आपण पाहिलं या टुर्नामेंटचा पहिला षटकार आपल्याला त्याच्या बॅटीतून पाहायला मिळाला आणि आता मात्र बॅटिंग करायला उतरलेला आहे तो म्हणजे स्वप्नील. नक्कीच स्वप्नील याच्याकडून खूप अपेक्षा असतील ग्लॅडिएटर्सना. धाव फलकावर नजर टाकूयात. 9 धावा आतापर्यंत. या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. दरम्यान स्ट्राईकवर आता आलेला आहे स्वप्नील. स्वप्नीलला या प्रभागामध्ये मात्र वल्ली या टोपण नावाने देखील ओळखतात आणि पु ल देशपांडेंचं व्यक्ती आणि वल्ली हे फार महत्त्वाचं एक पुस्तक आहे. त्यामध्ये पाहूयात स्वप्नील आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतोय. यावेळेस मात्र चांगल्या टप्प्याचा चेंडू होता गौरवचा. पुन्हा एकदा बोट फिरवली. 2 षटकानंतर धाव फलकावरती आहेत 9 धावा. चला पुन्हा एकदा वळूयात मॅच कडे. तिसरं षटक, महत्वाचं षटक, तोडफोडीचं षटक आणि षटक आता घेऊन येतोय प्रतीक. दरम्यान स्ट्राईकवर मात्र आता आहे तेजस. षटकाला होते सुरुवात. पहिला चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑफ साइडच्या दिशेने, परंतु अतिरिक्त धावेसाठी या चेंडूची गणना केली जाईल. पंचांचा इथे इशारा येतोय. अतिरिक्त धाव अधिक 1 पंच, वाईड +1. ओके.
वाईड +1 अतिरिक्त धाव जोडली जाते. तसं पाहायला गेलं तर चांगला चेंडू नक्कीच फेकला होता, थोडीशी दिशा मात्र इथे भरकटली आणि याचाच परिणाम अतिरिक्त धावेसाठी चेंडू. हा चेंडू पुन्हा करावा लागेल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर प्रतीक. यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय का? जातोय का चेंडू थेट सीमारेषा पार? पंचांचा मात्र इथे इशारा येतोय. 2 धावा नक्कीच मिळतील घोषित क्षेत्रात. या मैदानाचे नियमच असे आहेत, सरळ बाउंड्री अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, त्यामुळे सरळ फटके मारणं फार महत्त्वाचं आहे. यावेळेस मात्र चांगलं एलिव्हेशन नक्कीच मिळालं होतं. थोडंसं ऑफसाईडच्या दिशेने, मिड ऑफच्या दिशेने हा चेंडू खेळला गेला होता. सरळ खेळला असता तर नक्कीच आपल्याला एक मोठा फटका पाहायला मिळाला असता. धाव फलकावर एकदा नजर टाकूयात. धाव संख्या येते 13 धावांवरती. आता मात्र राईट आर्म अराउंड द विकेट, साइड मध्ये चेंज. अतिशय वेगवान गतीचा हा चेंडू नक्कीच होता, परंतु या चेंडूवरती कोणतीही दिशा नाही. भरकटलेला चेंडू जातोय अतिरिक्त धावेसाठी. एक्स्ट्राज मध्ये आणखी एक धाव जोडूया. धाव फलकावरती आहेत 14 धावा. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट यावेळेस. आणि यावेळेस LBW ची अपील. पंचांचं वोट आकाशाकडे, कारण तेजस मात्र इथे झालेला आहे LBW, लेग बिफोर विकेट. आपण पाहिलं प्रतीक यांनी 3 चेंडू मध्ये 2दा साइड बदलली. एकदा राईट आर्म राऊंड द विकेट, एकदा राईट आर्म धाव फलकावर नजर टाकूयात. दरम्यान पुढचा बॅट्समन आता आलेला आहे पुन्हा एकदा क्रीजवरती, ओमकार. आता मात्र कुठेतरी नक्कीच मोठे फटके मारण्याची गरज आहे. षटकार चौकार नाही तर कमीत कमी घोषित क्षेत्रामध्ये रन जोडण्याची इथे गरज आहे. पुन्हा एकदा प्रतीकचा चेंडू. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने खेळून काढला या चेंडूला. एक धाव पूर्ण होते. ओमकारने आपला अकाउंट ओपन केलंय. एक धाव आलेली आहे, जोडली जाते स्कोरबोर्ड मध्ये. 15 धावा. दरम्यान प्रतीकचा पुढचा चेंडू. यावेळेस कव्हर्सच्या दिशेने अतिशय उत्कृष्ट फटका स्वप्नील याच्या बॅटीतून. घोषित क्षेत्रात एक धाव. नक्कीच आपण पाहिलं तर स्वप्नील थोडासा वेळ घेतो, सेट होतो आणि त्यानंतर मात्र मोठे फटके नक्कीच. यू हॅव टू वेट फॉर द राईट बॉल्स टू सेंड आउटसाइड द ग्राउंड. पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लेग साइडच्या दिशेने. घोषित क्षेत्रात किती धावा येत आहेत पंच? पंचांचा इथे इशारा येतोय. 2 धावा. कॅम्प शेवटचा चेंडू या षटकातला. धाव संख्या आहे 18 रन्स.
मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि मारताच स्वप्नीलचा इथे इशारा आला. गुड कॉल. निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती. 3 षटकानंतर धावसंख्या होते 18. या इनिंग्सचे शेवटचे 2 षटक महत्त्वाचं ठरणार आहेत. पाहूयात चौथा आणि 5वं षटक घेऊन कोण येत आहे. आणि नक्कीच फलंदाजांना इथे संधी उपलब्ध आहे पॉवर प्ले षटकाची, पॉवर प्लेची मागणी करण्याची. शेवटचे 2 षटक आहेत. नियमानुसार पॉवर प्ले मध्ये मात्र फक्त 2 खेळाडू लाईनच्या बाहेर. नक्कीच फलंदाजांनी मात्र अजूनही पॉवर प्लेचा ऑप्शन स्वीकारलेला नाहीये. वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे. चौथं षटक आता हाताळायला आलेलं आहे रजनीश. ब्लॉक होल टप्प्याचा हा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन जातोय हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव नक्कीच मिळाली असती, परंतु यावेळेस मात्र कोणतीही धाव नाही, कारण कोणतीही रिस्क इथे घेतली नव्हती. खेळून काढला यावेळेस चांगला फटका. झाडाला लागून चेंडू पुन्हा येतोय मैदानात आणि 1 धाव निश्चित होते. पंचांचा इथे इशारा येतोय. 1 धाव निश्चित. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा आखूड टप्प्याचा हा चेंडू होता आणि चेंडूला पाठवलं इथे घोषित क्षेत्रात 2 धावांसाठी. माफ करा पंचांचा इथे इशारा येतो 1 धावेसाठी. धाव फलकावर एकदा नजर टाकूयात. धाव संख्या आहे 20. रजनीशचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र अतिशय उत्कृष्ट असा फटका ऑफ साइड रिजन मध्ये घोषित क्षेत्रात पाठवले चेंडूला 2 धावेसाठी. धाव फलकावरती 22 धावा. ओमकार याच्याकडून अतिशय उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन. चेंडूचा टप्पा ओळखून पाठवलं घोषित क्षेत्रात. दरम्यान रजनीशचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र थोडीशी चूक. होतोय का झेल? नक्कीच झेल झाला इथे सक्सेसफुल, मात्र बॅट्समन झाला इथे कुठेतरी फेल. दरम्यान आपण पाहत होतो आतापर्यंत ओमकार याने अतिशय उत्कृष्ट बॅटिंग नक्कीच केली, चांगले शॉट्स नक्कीच खेळले, परंतु थोडंसं इथे अनलकी नक्कीच बॅटची कडा घेऊन झेलबाद झालाय. दरम्यान पुढचा बॅट्समन आता आलेला आहे बॅटिंग क्रीजवरती रोशन. रोशन बघूयात ग्लॅडिएटर्सचं नाव कितपत रोशन करतायत. धाव फलकावरती आहेत 22 धावा. रजनीशचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही, कारण चेंडू सध्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. चार षटकानंतर धाव फलकावरती आहेत फक्त आणि फक्त 22 धावा. सोल्जर्स यांनी चांगली कामगिरी करताना 4 षटकामध्ये अतिशय सुंदररित्या रोखून ठेवलंय ग्लॅडिएटर्सच्या फलंदाजांना.
मात्र अजूनही एक खेळाडू मैदानात उभा आहे. या षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळू शकतात, कारण अजूनही बॅटिंगसाठी उपलब्ध आहे, तो म्हणजे स्वप्नील. शेवटचं षटक असणार आहे आणि पंचांचा इथे इशारा येतोय. पॉवर प्लेचं षटक. या षटकात बाउंड्री रिजनमध्ये फक्त 2 खेळाडू तैनात असतील. दरम्यान स्ट्राईकवर आहे स्वप्नील, बॉलिंग मार्कवरती आहे नंदू. पहिलाच चेंडू, मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न, घोषित क्षेत्रात नक्कीच जाईल. 1 धाव पूर्ण. नक्कीच आपण पाहिलं या आधीच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता स्वप्नील. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा नक्कीच पूर्ण प्रयत्न केला गेला. चेंडू खाली येत आहेत सगळेच. हे म्हणजे असं झालं, दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा. मोठी विकेट होती, मोठा मासाळा इथे गळाला लागला असता. नक्कीच हा चेंडू बघून मला लगान चित्रपटाची आठवण झाली. एका चेंडूमध्ये सगळे पळतायत आणि एकाही खेळाडूने झेल नक्की घेतला नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये गमती जमती होतच असतात, परंतु मोठं इथे नुकसान नक्कीच झालं का काय हे पुढच्या चेंडूमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण अजूनही 4 चेंडू शेष आहेत. स्ट्राईकवर मात्र आता रोटेट झाली आणि आता आलेला आहे रोशन. दरम्यान पुढचा चेंडू नंदूचा. आहा हा, क्या बात आहे, क्या बात आहे. उत्कृष्ट असा चेंडू यावेळेस मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न पूर्ण केला गेला होता. पंचांना इथे विनंती असेल, कृपया आपापसात चर्चा करा आणि लवकरात लवकर निर्णय जाहीर करा. यॉर्कर टप्प्याचा हा चेंडू होता. थोडीशी धीमी गती या चेंडूवरती. नक्कीच सोल्जर्स मात्र इथे कुठेतरी स्वप्नीलच्या विकेटची मागणी करतायत. पाहूयात पंचांचा इशारा काय येतोय. पंच, या आधीच्या चेंडूवरती काय निर्णय होता पुन्हा एकदा सांग. नॉट आउट, डॉट बॉल, डॉट चेंडू. अरे ओके. यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं इथे चेंडूवरती बोट फिरवली आणि थोडासा वेग कमी केला. गुड थिंकिंग. शेवटचे 2 चेंडू धाव फलकावरती आहेत. 25 धावा. शेवटचे 2 चेंडू असणार आहेत. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे स्वप्नील. नक्कीच मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न होता. चेंडूला मिळाला इथे डिफ्लेक्शन आणि पाठवलं डिक्लेअर्ड झोन मध्ये. धाव फलक पुढे सरसावतोय. 26 धावा. थोडीशी मिसफील्ड, कारण हाताला लागलं होतं अमूल बटर. चेंडू गेला पुन्हा एकदा डिक्लेअर्ड झोन मध्ये. दरम्यान शेवटचा चेंडू. मोठ्या फटक्याची इथे आतुरता. पाहुयात जातोय का चेंडू सीमारेषा पार आणि येतोय इथे एक टप्पा 1 बाउन्स चौकार. सरते शेवटी स्वप्नीलच्या तळपत्या बॅटमधून एक मोठा फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. गौरव याच्याकडून थोडीशी इथे मिसफील्ड. कॅचचा अटेम्प्ट पूर्ण झाला होता, परंतु बॅकिंग स्ट्रॉंग नव्हती, त्यामुळे चेंडू गेलाय 1 बाउन्स चौकारासाठी. धाव फलकावर नजर टाकूयात. ग्लॅडिएटर्स यांनी पहिली बॅटिंग करताना
मिळवलेले आहेत, जोडलेले आहेत 30 धावा. आणि सोल्जर्सना मात्र जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे ती म्हणजे 31 धावांची. 31 रन्स टू विन. वॉरियरची मॅच चालू आहे ना आता. म्हणजे तुम्ही आहे आणि चॅलेंजर कुठे आहे? दरम्यान तर पुन्हा एकदा या मॅचची उजळणी करूयात. ग्लॅडिएटर्स विरुद्ध सोल्जर्स या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. ग्लॅडिएटर्सनी पहिल्यांदा फलंदाजी करताना स्कोअर बोर्डवर जोडले, धाव फलकावर जोडले 30 धावा. आणि आता मात्र सोल्जर्सना आव्हान असणार आहे ते म्हणजे 31 धावांचं. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे फक्त आणि फक्त 31 धावा. 5 षटकांचा सामना असणार आहे. दरम्यान सोल्जर्स कडून सलामी जोडी उतरते मैदानात. नंदू आणि प्रशांत. पाहूयात पहिलं षटक असणार आहे पॉवर प्लेचं आणि ते हाताळण्यासाठी कर्णधार कोणावरती जबाबदारी सोपवत आहेत. मात्र पहिलं षटक तसं पाहायला गेलं तर 30 धावा स्कोर बोर्डवरती, 31 जिंकण्यासाठी. ग्लॅडिएटर्स कडून कोणती रणनीती असेल? पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. दरम्यान पुढच्या सामन्याचा आपण नाणेफेक करणार आहोत. मी विनंती करेन सन्माननीय नगरसेवक सुनेश जोशी यांना नाणेफेकीसाठी. पुढचा सामना खेळवला जाणार आहे ग्लॅडिएटर माफ करा चॅलेंजर विरुद्ध वॉरियर्स या दोन संघांमध्ये. नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने झुकला हे पाहणं महत्त्वाचं ठरते. वॉरियर्स यांनी जिंकलेली आहे नाणेफेक आणि निर्णय लवकर आपला निर्णय कळवायचा आहे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत आहे वॉरियर्सनी. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. मॅच सुरू आहे ग्लॅडिएटर्स विरुद्ध सोल्जर्स या दोन संघांमध्ये. सलामी जोडी सोल्जर्स कडून नंदू आणि प्रशांत. दरम्यान पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, महत्त्वाचं षटक ग्लॅडिएटर्स कडून हाताळायला येतोय पियुष. षटकाला होते सुरुवात. पहिला चेंडू खेळून काढलाय कव्हर्स रिजन मध्ये. रनआउट होतोय का पाहणं महत्त्वाचं ठरतंय. परंतु डायरेक्ट हिट जर लागला असता तर कदाचित आपल्याला पहिल्याच चेंडूवरती इथे रनआउट पाहायला नक्कीच मिळाला असता. या चेंडूवरती एक धाव पूर्ण होते. धाव फलकाला होते सुरुवात. सोल्जर्सचा धाव फलकाला इथे श्री गणेशा झालेला आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे फक्त 31 धावांची. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस मात्र लेग साइड रिजन मध्ये खेळून काढला. एक धाव होते का पूर्ण? नक्कीच एक धाव अतिशय सुरक्षितरित्या इथे पूर्ण केलेली आहे. 2 धावा धाव फलकांवरती. आतापर्यंत आपण पाहिलं कोणतेही मोठे फटके आपल्याला इथे मारण्याची रिस्क त्यांनी नक्कीच घेतली नाहीये. पुढचा चेंडू यावेळेस मात्र कॅच होतोय का?
पंचांचा इशारा इथे महत्वाचा ठरतोय. घोषित क्षेत्रात एक धाव. नक्कीच नौपाडा प्रीमियर लीगचं हे आकर्षणच असं आहे की प्रेक्षक देखील इथे खेळाडू बनतात आणि मैदानात उभं राहून मॅचचा आनंद लुटतात. दरम्यान वळूयात पुढच्या चेंडूकडे. यावेळेस मात्र थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू ऑफ साइड रिजन मध्ये खेळून काढला. घोषित क्षेत्रात किती धावा येत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पंच एक धाव. एक धाव निश्चित होते. धाव फलकावरती 4 धावा. चला पुन्हा एकदा सुरुवात करूया मॅचला. धाव फलकावरती आहेत 4 धावा. मोठा फटका यावेळेस झाडाला लागून पुन्हा मैदानात चेंडू. एक धाव पूर्ण. लास्ट बॉल टू गो. लास्ट बॉल टू गो या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. यावेळेस मात्र चांगला लीव्ह केला. ओळखलं टप्प्याला, ओळखलं लेंथला आणि सोडून दिला चेंडू अतिरिक्त धावेसाठी. 6 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू. यावेळेस ऑफ साइड रिजन मध्ये पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात एक धाव निश्चित. षटक संपलेला आहे. षटकाची समाप्ती. एका षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 7. आता मात्र समीकरण दोन्ही संघांसाठी महत्वाचं ठरतंय कारण 24 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता. बॉल टू बॉल स्कोर. दरम्यान IPL मध्ये सध्या सुरू आहे मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये मॅच आणि मुंबई इंडियन्सनी पहिली बॅटिंग करताना आतापर्यंत धाव फलकावरती 161 धावा जोडलेल्या आहेत. नमन धीर आणि तिलक मुंबई इंडियन्ससाठी सध्या खेळत आहेत आणि नौपाडा प्रीमियर लीग मध्ये देखील अशीच एक अटीतटीची मॅच सुरू आहे. सामना सुरू आहे. 24 चेंडू 24 धावांची आवश्यकता. पुढचं षटक घेऊन येतोय अनस. शॉर्ट रनअप. 4-5. यावेळेस मात्र चेंडूला सोडण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता परंतु चांगल्या टप्प्याचा हा चेंडू होता. निर्धाव चेंडू. देखिए 4-5 कदमों का इनका रनअप है अनस का लेकिन गेंद अच्छी डालते हैं. तेज तर्रार गेंद. यावेळेस मात्र खेळून काढला पुन्हा एकदा. डिक्लेअर्ड झोन मध्ये घोषित क्षेत्रात एक धाव निश्चित. धाव फलकावर नजर टाकूयात. 8 धावा आतापर्यंत. दरम्यान अनसचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र लेग साइडच्या दिशेने अतिशय उत्कृष्ट असा फटका. घोषित क्षेत्रात जात आहेत. 2 धावा मिळतील. धाव फलकावर 10 धावा. जिंकण्यासाठी 21 धावा. 21 चेंडू 21 धावा. पाहूयात समीकरण कोणाच्या बाजूने वळतंय, कोणासाठी बिघडतंय. नक्कीच यावेळेस थोडासा लेंथ मध्ये परिवर्तन. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू. अतिरिक्त धाव जोडली जाते. धाव फलकावरती 11 धावा. यावेळेस मात्र नक्कीच पायाला लागून हा चेंडू गेलेला आहे विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडू. समीकरण थोडंसं बदलत आहे. 18 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 18 बॉल 20 रन्स टू विन. तिसरं षटक महत्त्वाचं ठरणार आहे दोन्ही संघांसाठी. आणि पाहूयात कर्णधार आता मात्र तिसरा आणि महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवत आहेत. घे तू घे. अरे घे घे. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. दरम्यान नवीन गोलंदाज आता आलेला आहे मार्क वरती. मकरन. 18 चेंडू 20 धावांची आवश्यकता. मकरनचा पहिला चेंडू. या चेंडूवरती मात्र कोणतीही गती नव्हती. चेंडूला पाठवलं घोषित क्षेत्रात 1 धावेसाठी. धाव फलक पुढे सरसावतोय. 12 धावा. मोठा फटका नक्कीच मारण्याचा इथे प्रयत्न केला गेलेला. स्ट्रेट बॅटेड हिट. बाउंड्री रिजन मध्ये इथे खेळाडू तैनात. पेट्रोलिंग करतोय. आपल्या संघासाठी महत्त्वाचे रन वाचवतोय. धाव फलकावरती 13 धावा. यावेळेस मात्र कॅच होतोय का, झेल होतोय का, आणि नक्कीच कोणतीही चूक नाही. शेवटपर्यंत चेंडूवर नजर बनवून ठेवली आणि अतिशय उत्कृष्ट आणि सोपा असा झेल टिपला. सफलता प्राप्ती. नंदू इथे होतोय झेलबाद. दरम्यान नवीन बॅटर येतोय आता मैदानात. गौरव. समीकरण थोडंसं बदलतंय पुन्हा एकदा. 15 चेंडू 18 धावांची आवश्यकता. मकरनला पहिली सफलता, पहिलं यश प्राप्ती. अजूनही 3 चेंडू शेष. नक्कीच कुठेतरी प्रेशर इथे क्रिएट होताना दिसतंय. गौरव आहे स्ट्रायकिंग एंडला. आपला वेळ घेतोय, थांबतोय. 15 चेंडू 18 धावांची आवश्यकता. मकरन टू गौरव. यावेळेस मात्र
अपील मोठी होते. पंचांचा इशारा इथे महत्वाचा ठरणार आहे. एज लागली का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. दोन्ही पंच आपापसात चर्चा करतायत. दरम्यान ग्लॅडिएटर्स कडून इथे जोरदार अपील होते आणि पंचांचं बोट जात आहे आकाशाकडे. गौरव इथे होतोय झेल बाद. कॉट बिहाइंड द विकेट. सुंदर टप्प्याचा चेंडू नक्कीच होता. मकरंद याला आणखी एक यश प्राप्ती. याचा पुढचा चेंडू महत्वाचा ठरणार आहे दोन्ही संघासाठी, कारण मॅच इथे फिरू शकते आणि पुढचा चेंडू असणार आहे हॅट्रिक बॉल. हॅट्रिक पाहूया या टुर्नामेंटची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते का. हॅट्रिकला ना. दरम्यान मकरंद याच्यासाठी सुवर्ण संधी आता उपलब्ध होतीये. हॅट्रिक घेतली तर 501 रुपयाचा जाहीर पारितोषिक इथे असणार आहे. दरम्यान अभिषेक इंदुलकर यांच्याकडून 501 रुपयाचं जाहीर पारितोषिक या हॅट्रिक चेंडूवरती. पाहूया या चेंडूकडे. मकरंद पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. अमय यांच्याकडून देखील 501 रुपयाचा जाहीर पारितोषिक. हॅट्रिक चेंडू जातोय का हा कॅच. हो 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 हो, ऑलमोस्ट ऑलमोस्ट देर झाला होता हा झेल. हॅट्रिक मिळाली असती. फार मोलाची कॅच सोडली मित्रा. 1000 रुपयाचा चेंडू होता, 1000 रुपयाचा कॅच होता आणि मकरंदची पहिली हॅट्रिक इथे पाहायला मिळाली असती. हरकत नाही, अटेम्प्ट पूर्ण होता, चांगला होता. चेंडू हाताला लागून गेला घोषित क्षेत्रात. 2 धावा. दरम्यान पुढचा चेंडू. मॅच मध्ये रोमांच वाढतोय. यावेळेस मात्र एलबीडब्ल्यू चे अपील आणि पुढच्या चेंडूवरती आणखी एक यश प्राप्ती मकरंदला. आणि यासोबतच अक्षय यांच्याकडून अभिषेक यांच्याकडून 501 रुपयाचं जाहीर पारितोषिक इथे मिळतंय मकरंद याला. काय सुंदर टप्प्याची बॉलिंग केली मित्रा. मकरंद याची बॉलिंग पाहून मला एक चांगली म्हण आठवते. हिरवी हिरवी झाडं त्याला हिरवा हिरवा पाला. हिरवी हिरवी झाडं त्याला हिरवा हिरवा पाला. कुछ भी हो जाए मैं हूं मकरंद और मैं झुकेगा नहीं साला. झुका नहीं. हॅट्रिक चेंडू मिस झाला, परंतु हरकत नाही. पुढच्या चेंडूवरती कमबॅक. काय सुंदर टप्प्याचा चेंडू होता. ओव्हर इथे संपलेली आहे. 3 षटकानंतर धाव संख्या झालेली आहे अजूनही 15. बारा चेंडू 14 रनांची आवश्यकता. माफ करा 16. माफ करा 16 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 16 धावांची आवश्यकता. आता मात्र सगळे अवेलेबल ऑप्शन्स बाहेर काढण्याची गरज असणार आहे दोन्ही बॅट्समनला. नवीन बॅट्समन आता आलेला आहे क्रीजवरती, सौरव. पुढचा चेंडू हा अनसचा. यावेळेस मात्र झेल होतोय का. झेल झालाय. आणखी एक सफलता. नक्कीच कुठेतरी इथे थोडंसं आता मात्र ड्रेसिंग रूम मध्ये टेन्शन वाढतंय. पवेलियन मध्ये इथे टेन्शन वाढतंय. प्रेशर क्रिएट होताना दिसतंय. आतापर्यंत आपण पाहत होतो पहिल्या षटकानंतर 24 चेंडू 24 धावांची आवश्यकता होती. आता मात्र तिसऱ्या षटकानंतर मकरंदच्या
सुपर षटकानंतर समीकरण पूर्णपणे बदललंय. आता मात्र समीकरण बदलतंय. 11 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 11 balls 16 runs to win. Pressure on both batsmen. यावेळेस कव्हर्सच्या रिजनमध्ये खेळून काढला हा चेंडू. नक्कीच पंचांचा इथे इशारा येतोय. घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. एक धाव निश्चित. पुढचा चेंडू अनसचा. यावेळेस मात्र कार्पेटच्या सहायताने चेंडू जातोय का? एक धाव पूर्ण होते. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतायत त्याप्रमाणे एक एक धाव जोडली जाते आपल्या संघासाठी. 9 चेंडू 14 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप लेग साइडच्या दिशेने. घोषित क्षेत्रात शॉट चांगला होता, मात्र धाव मिळेल फक्त एक. उत्कृष्ट शॉट नक्कीच होता. एक निश्चित धाव मिळेल. पुन्हा एकदा आपटला होता यावेळेस मात्र चेंडू. एक धाव पूर्ण. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र काय सुंदर टप्प्याचा हा चेंडू होता. निर्धाव चेंडू. आणि पंचांचा इशारा नक्कीच इथे महत्त्वाचा ठरतोय, कारण आणखी एक बॅट्समन परत पवेलियन मध्ये जातोय. आता मात्र समीकरण बदलतंय. सोल्जर्सना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. आणि बॅटिंग टीम आता नक्कीच कुठेतरी करते देवाचा धावा. चमत्काराची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके मारण्याची गरज आहे. नवीन बॅटर आता येतोय क्रीजवर. रजनीशच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. नक्कीच अजूनही कुठेतरी सोल्जर्सना इथे कमबॅक करण्याचा पूर्ण चान्स उपलब्ध आहे. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मॅच अजून संपली नाहीये. पाहूयात. आता मात्र मोठे फटके कंपल्सरी. दरम्यान शिवमचा पहिला चेंडू स्लॉट मध्ये नक्की होता, परंतु मैदानाची रचना असल्यामुळे, मैदानाचे नियम असल्यामुळे घोषित क्षेत्रात फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. एक धावेवरती समाधान. 5 चेंडू 11 धावा. स्टेप आउट करून मारण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला. यावेळेस एक धाव निश्चित. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. आता मात्र सगळ्यांच्या नजरा या मैदानावर खेळल्यात, कारण 4 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे.
चांगल्या टप्प्याचा हा चेंडू नक्कीच होता. रनआउट इथे मिळतोय का पाहणं महत्वाचं ठरतंय. नक्कीच चांगला प्रयत्न केला गेला होता इथे. प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं महत्वाचं आता ठरतंय. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र या चेंडूचं उत्तर बॅट्समन कडे नव्हतं. सोडून दिला हा चेंडू. आणि यावेळेस मात्र पंचांचा इशारा इथे येतोय. अतिरिक्त धाव जोडली जाते. वाईड +1 म्हणजेच 2 धावा येतील आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. मागे वाटतं मागे चालू आहे. अजूनही कमबॅक करण्याचा इथे मौका आहे, चान्स आहे सोल्जर्स कडे. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 2 बॉल 8 रन्स म्हणजेच 2 मोठे फटके. अतिरिक्त धाव. अक्षम्य चूक, मोठी चूक इथे, घोड चूक. मार्जिन इथे कुठेतरी कमी होत आहे. स्वतःवरती विश्वास ठेव मित्रा. अजूनही मॅच संपली नाहीये. क्रिकेटचा सामना आहे, क्रिकेटची मॅच आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही घडू शकतं. आता मात्र 2 चेंडू 7 धावा. 2 मोठे फटके अजूनही. दोन चेंडू 7 धावा. दरम्यान पुढचा चेंडू हा शिवमचा. मोठा फटका. हा जातोय का स्टेडियमच्या बाहेर? नक्कीच मोठा फटका आलाय. थेट स्टेडियमच्या बाहेर पाठवलं यावेळेस चेंडूला. रजनीश याच्याकडून मोठा फटका. काय सुंदर शॉट खेळला मित्रा. थेट सीमारेषा पार. षटकारासाठी प्रेशर आता कुठेतरी कमी झालेला दिसतंय. बॅटिंग टीम नाचते कारण त्यांना माहिती आहे हा फटका किती महत्वाचा होता, किती इम्पॉर्टंट होता. स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटचा सामना आहे, काहीही घडू शकतं. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललंय. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. रजनीशच्या बॅटमधून आला मोठा फटका. पाहुयात पुढचा चेंडू महत्वाचा ठरणार आहे. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा ग्राउंड कडे. आतापर्यंत असं वाटत होतं कदाचित इम्पॉसिबल आहे की काय, परंतु एक मोठा फटका आला, षटकार आला आणि मॅच इथेच फिरली. 1 चेंडू 1 धावा. स्ट्राइकवर आहे रजनीश. फेस करतोय शिवमला. शिवमचा हा चेंडू. 1 बॉल 1 रन टू विन. खेळून काढला. यावेळेस रनआउट मिळतो का महत्वाचं ठरणार आहे. आणि यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाकडे कारण रनआउट होतोय इथे रजनीश. काय थ्रिलर मॅच चालू आहे. सामना अनिर्णित सुटलाय. स्कोर्स आर लेवल्ड. 1 चेंडू 1 रनची आवश्यकता होती. नक्कीच आता मात्र सुपर ओव्हर होते आणि या
नौपाडा प्रीमियर लीगची पहिली सुपर ओव्हर आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. नक्कीच रजनीश यासाठी दोन शब्द मला इथे बोलावेसे वाटतात. आले तुफान, किती जिद्द ना सोडली, शेवटच्या क्षणापर्यंत उभा राहिला, टिकून राहिला आणि चान्स घेतला, मोठा फटका लगावला. हरता हरता सामना इथे अनिर्णित सोडला.